उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती। दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती। खासदार संदीपान भुमरेंच्या प्रशासन मेहरबान, मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला, पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली, निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश, अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील, तुमचं सरकार जबाबदार। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट, सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला, तर मनामध्ये निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभसंकेत, राऊतांचा टोला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम। जिल्ह्यातील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात, 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद, हजारो हेक्टर शेतीला फटका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, 6321 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजामधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूर तालुक्यामधील चूलबंद नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह।